कार्यक्रम आयोजित केले मोठं पत्र त्यानंतर आपण आपल्या गावात ग्रामसभा आणि संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामसभा आणि या ग्रामसभेला जे ग्रामस्थ या ठिकाणी हजर झाले त्या सर्वांचं आभार मानतो आणि त्या निमित्तानं जो कार्यक्रम आपल्याला प्रसारित होईल आणि तसेच काही लोकाभिमुख कार्यक्रम शासनानं निर्मित केले ते मी तुम्हाला वाटेल अभियान कालावधीपर्यंत करावयाच्या कामाचा तपशील लोकाभिमुख प्रशासन ग्रामपंचायत मार्फत जाणाऱ्या सेवा ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना सुलभ रीतीने देणे लोकसेवा हक्क अध्यादेश 2015 अंतर्गत 7 प्रकारचे दाखले तसेच गव्हर्नमेंटद्वारे जन्म व मृत्यूबाबतचे दाखले तसेच ऑनलाईन सेवा देणे नागरिक सेवा सुविधा केंद्र दर्जा ग्रामपंचायतीकडे आपले सरकार सेवा केंद्र सक्षम करून त्याच नागरिक सेवा सुविधा केंद्र दर्जा CSCC मिळवणे त्याद्वारे सर्व शासकीय कार्यालयातील सर्व प्रकारचे दाखले देणे तसेच लोकउपयोगी B2C सेवा उपलब्ध करून देणे प्रामुख्याने 7/12 उतारा खाते उतारा प्रॉपर्टी कार्ड उतारा फेरफार उतारा इत्यादी तक्रार निवारण ग्रामपंचायतीकडून प्राप्त झालेल्या सर्व सार्वजनिक स्वरूपाच्या तक्रारींचे विविध मुदतीत निवारण करणे ग्रामपंचायत कार्यालय दर शहरी ठिकाणी तक्रार पेटीद्वारे अभियान कालावधीपर्यंत करावयाच्या कामांचे तपशील देखील तक्रार अर्ज संलग्न करण्याची सुविधा ग्रामपंचायत मार्फत केलेली असली पाहिजे ग्रामपंचायत वेबसाईट ग्रामपंचायतीची वेबसाईट अद्ययावत करून ग्रामपंचायतीची सर्व माहिती प्रसिद्ध करणे सर्वसाधारण माहिती ग्रामपंचायतीकडील सर्व सेवा सर्व निधी जमा खर्च हाती घेतलेली कामे पूर्ण झालेली कामे व माहिती अधिकार कायद्यान्वये प्रसिद्ध करावयाची माहिती दर्शविणे भागावर व ग्रामपंचायत वेबसाईटवर प्रसिद्ध करणे CCTV बसवणे ग्रामपंचायती एकूण कार्यक्षेत्रात CCTV द्वारे ग्रामपंचायत क्षेत्र संरक्षण करण्यास्तव नियंत्रण ठेवणे व उपाययोजना करणे दप्तर अद्ययावत व लेखापरीक्षण करणे ग्रामपंचायत अंतर्गत नमुना नंबर 1 ते 33 व इतर आवश्यक नोंदवह्या अद्ययावत ठेवणे व पंचायतीचे लेखापरीक्षण होऊन सदर लेखापरीक्षण अहवालाची ग्रामपंचायतीने पूर्तता करून शेक अहवाल अंतिम स्वीकृती 100% असणे ग्रामपंचायत सर्व सभा व कार्य वृत्तांत नोंदवही अद्ययावत करणे ग्रामपंचायत अधिनियमानुसार मासिक सभा महिला सभा वार्षिक सभा व ग्रामसभा नियमितपणे घेणे व त्याचे दप्तर अद्ययावत ठेवणे सभांची नोंद पोर्टलवर घेणे तसेच महिला सभा व ग्रामसभा व्हिडिओ शूटिंग घेणे पेसा ग्रामपंचायतीसाठी पेसा अधिनियम लागू राखणे ग्रामविकास समिती कामकाज शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचना व ग्रामपंचायत अधिनियमातील तरतुदीनुसार कलम 49 ग्रामविकास समित्या कार्यरत असणे ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती कृषी विकास समिती शाळा व्यवस्थापन समिती बाल हक्क संरक्षण समिती जैवविविधता समिती मतदार नागरिकांनी ॲप डाउनलोड करणे शासनाच्या वतीने पारदर्शकतेसाठी लॉन्च करण्यात आलेल्या विविध ॲपपैकी मेरी पंचायत निर्णय व ग्राम संवाद या ॲपबाबत प्रचार व प्रसिद्धी करून मतदार नागरिकांकडे किमान एक तरी ॲप डाउनलोड असणे आयुष्यमान भारत कार्ड केंद्र व राज्य शासनाच्या आयुष्यमान भारत कार्ड या योजनेचे लाभ सर्व पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणे अनिवार्य बाबीपर्यंत तरतूद व खर्च ग्रामपंचायतीने बजेटनुसार ग्रामपंचायतीकडे दिव्यांग कल्याण महिला व बाल कल्याण तसेच मागासवर्गीय कल्याण अनुक्रमे 5%, 10% व 15% तरतूद करणे व 100% खर्च करणे
दिव्यांग ओळखपत्र सर्व पात्र दिव्यांगांना ओळखपत्र मिळवून देणे, सर्व पाणीपट्टी वसुली मोहीम कालावधीपर्यंत ग्रामपंचायतीकडे घरपट्टी व पाणीपट्टी व इतर करांची चालू थकबाकी वसुली करण्यासाठी QR कोड तयार करणे, लोकवर्गणीमधून निधी उपलब्ध करून घेणे व सदर निधीमधून लोक उपयोगी सुविधा उपलब्ध करून देणे, स्वउत्पन्न मोहीम कालावधीमध्ये ग्रामपंचायतीकडे गाळा, दुकान भाडे, जाहिराती, मोबाईल टावर भाडे व अवजारे, बँक इत्यादीतून स्वउत्पन्न असणे व त्याची वसुली करणे, पाण्याचे ताळेबंद लोकसहभागातून पाण्याचा ताळेबंद वॉटर बजेट तयार करून पाणी व्यवस्थापन आराखडा तयार करणे, शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा गावातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे शाश्वत शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, विद्युत देयके ग्रामपंचायत नळ पाणी पुरवठा योजना व रस्त्यावरील दिवाबत्ती वीज देयकांचा नियमित भरणा करणे व थकबाकी शून्य असणे, पिण्याच्या पाण्याचे स्रोत बळकटीकरण गाव क्षेत्रात पिण्याच्या जोडणे, ग्रामपंचायत अंतर्गत क्षेत्रातील शासकीय निमशासकीय क्षेत्रात झाडे बगीचा बाग याकरिता सूक्ष्म सिंचनाचा वापर, अपारंपरिक ऊर्जा व सौर ऊर्जेचा वापर, वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करणे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवणे, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत दिनांक न्याय उपक्रम आयोजित करून त्याबाबत अंमलबजावणी करून सक्रिय सहभाग घेणे, प्लास्टिक बंदी बाबत गावात प्रभावी अंमलबजावणी केली असावी, येथे प्लास्टिक वापर पूर्णतः बंद करणे, दंडात्मक कारवाई केलेली असावी, घनकचरा व्यवस्थापन शास्त्र शुद्ध रीतीने असणे, सुका कचरा व ओला कचरा विलगीकरण करून संकलन करणे, ओल्या कचऱ्यापासून खत बनविणे, सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे, सांडपाणी व्यवस्थापन शास्त्र शुद्ध रीतीने असणे, शोषखड्डा JCP व इतर उपाययोजना करणे, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचा प्रभावी अंमलबजावणी करून गावामध्ये रोजगार निर्माण करणे, गावामध्ये स्थावर मालमत्ता निर्माण करणारे उदाहरणार्थ गावातील 50 मजुरांना 90 दिवस काम दिले तर मजूर 50 बाय 90 दिवस गुणिले रुपये 312 असा 1,04,000 1,40,000 14,04,000 रुपये निर्माण होतात, निर्मल शोषखड्डे वैयक्तिक सामुदायिक जल तारा कामे, विहिरी पुनर्भरण, छतावरील पाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणतात त्याला, नवीन विहिरी, वीर दुरुस्ती, वीर पुनर्भरण, शेततळे, डाळ हिशेबान, अनगड दगडी बांध कामे, जनावरांचा उत्पादन शेड, बायोगॅस उभारणी, शेळी पालन शेड, नॅपॅड, गिरणी, कंपोस्टिंग, खादाचा घरकुलं व मनरेगा अभिसरण, ग्रामपंचायत सक्षमीकरण, शाळा सुविधा सक्षमीकरण, गावातील सर्व शाळा डिजिटल करणे, मुलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगवणे इत्यादी सुविधा असणे, अंगणवाडी सुविधा सक्षमीकरण, गावातील सर्व अंगणवाडी डिजिटल करणे, बालस्नेही स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, पोषक परसबाग असणे, सोलर युनिट कार्यान्वित करणे, बोलक्या भिंती रंगवणे, पशुवैद्यकीय उपचार केंद्र या ठिकाणी स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सुविधा, जनावरांचा खोडा तसेच घनकचरा व सांडपाणी शास्त्रोक्त पद्धतीने व्यवस्थापन असणे, उपचार केंद्र नसल्यास खोडा व उपचार सेवा सुविधा उपलब्ध असणे, स्मशानभूमीमध्ये शेड, पाण्याची सोय, सौर दिवे, पोत रस्ता, वृक्षारोपण इत्यादी सुविधा, व्यायामशाळा, खुली व्यायामशाळा सुविधा उपलब्ध करून देणे, धार्मिक स्थळांचे सुशोभीकरण करणे, प्रधानमंत्री आवास योजना व राज्यस्तरीय घरकुल योजनेतून मागील आखून व नवीन मंजूर सर्व घरकुल काम पूर्ण करणे, गावातील बचत गट महिला मतदार लोकसंख्येच्या प्रमाणात महिलांचा सहभाग असणे,
अंतर्गत पात्र बचत गटांना बँकेमार्फत कर्ज वितरित करणे, बचत गटातील महिलांना लखपती दिली करणे, ग्रामपंचायत क्षेत्रात स्वयंसहायता समूह माध्यम शेतकरी उत्पादन संस्थांमध्ये महिलांचा सहभाग असते व स्वतंत्र संस्था स्थापन करणे, गावातील पात्र सुशिक्षित उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे व बँकेमार्फत कर्ज वितरण करणे, सामाजिक अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत गावातील वंचित सर्व पात्र लाभार्थी यांना लाभ देणे केंद्र आणि राज्य, गावातील शेतकरी गट शेतीमध्ये सहभागी होऊन शेतकरी उत्पादक संस्था स्थापन अनिमिया मुक्त गाव संकल्पना राबविणे, लोक आठवड्यातून किमान 1 दिवस श्रमदान करणे, गावात स्वच्छता राखणे, रस्त्याचे कामं व रस्ते दुरुस्ती करणे तसेच बांधकाम रस्ते कामे करणे व दुरुस्त करणे, ग्रामपंचायतीने नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे, मुख्य घटक विषय जे आपल्याला आता योजना आहे ते बक्षीस मिळवायचं गावात आपल्याला पूर्ण कामाचं मिळालं आवाज तर ते शासनानं काय कोणाचं मत आहे आडणी माणसं त्याला नाही जमत आमच्या घेऊन टाक सक्षम पंचायत जल समृद्ध स्वच्छ व हरित गाव त्याला 19 गुणे, मनरेगा वस्त्र योजना खाली सरण गाव पातळीवर मधील संस्था सक्षमीकरण जर झाल्या तर 16 गुणे, उपजीविका विकास सामाजिक न्याय असला न्यायाचा विषय असला तर त्याला